पत्रकारितेत कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी नसते, पण माणूस कुत्र्याला चावला तर त्याची बातमी होते असं सांगितलं जातं. पण हाच कुत्रा जर का पड्या व्यक्तीला चावला की त्याची देखील बातमी होते, हे मात्र शिकवायचं राहिलं. असो, आज सांगलीत अशीच एक घटना घडली आहे. आज शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडेंना कुत्रा चावल्याची बातमी समोर आली आहे. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि सांगली महापालिकेने लगेचच भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. याआधी याच भागात भटक्या कुत्र्यांनी लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, सकाळी फिरायला गेलेले लोक यांच्यावर हल्ला केलाय. अनेकांनी तक्रार करूनही पालिका प्रशासनानं याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मात्र आता भिडे गुरुजींनाच कुत्रा चावल्यामुळे पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. तर मी चेतन माळी. ॲक्च्युली ह्याला 6 महिन्यापूर्वी चावलेलं कुत्रं तेच भिडे गुरुजींना आपल्या चावलेलं होतं. वेळोवेळी आम्ही प्रशासनाला सांगून सुद्धा ॲक्च्युली कसं आहे की 1 दिवसापुरती कारवाई करतात, तिथून पुढं आहे असा कारभार चाललेला असतो. एवढा ढिसाळ कारभारामुळं आज गुरुजींना कुत्रं चावलेलं आहे. त्याचवेळी ही उपाययोजना झाली असती तर हा इन्सिडेंट घडला नसता ॲक्च्युली. त्यामुळं आम्ही प्रशासनाला एकच सांगतो की बाबा इथून पुढं जरा काळजीपूर्वक सगळं करून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, एवढीच विनंती. माझं नाव आशुतोष माळे. आज जे इन्सिडेंट झालं, भिडे गुरुजींना जे कुत्रं चावलेलं आहे तेच माझ्या मुलाला गेले 6 महिन्यापूर्वी त्याच कुत्र्यांनी चावा घेतलेला होता. आणि मी कामानिमित्त बाहेर असल्यामुळं मला वेळेवर येणं झालं नाही, पण गल्लीत आमच्या इथं असल्यामुळे सगळे शेजारी वगैरे तिने वेळेत दवाखान्यात घेऊन गेले. जर नाही गेले असते तर ते डोळा गेला असता मुलाचा. तर आमची एक विनंती आहे की प्रशासनाने ह्याच्यावरती काहीतरी कठोर कारवाई करून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. एक मराठा देश मराठा. शेवटी हे सगळं महाराष्ट्राला चालवं लागणार आहे. महाराष्ट्राचा अर्थ मराठ्यांना. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.